नमस्कार, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग बातम्या पाहूया। योगगुरु बाबा रामदेव यांच्या हस्ते राष्ट्रीय सरपंच संसदेच्या ग्रामविकास कार्याचा गौरव। बोरीबिल ता दौंड प्रतिनिधी दी 12 मार्च 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबिल येथे 200 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या MIT लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर व राष्ट्रीय ग्रामविकास प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून योगगुरु बाबा रामदेव उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकनियुक्त प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच MIT शिक्षण संस्थेतील विविध ज्ञानशाखांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रशिक्षणासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे। या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख पदाधिकारी व सुमारे 1800 सरपंच उपस्थित होते। तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सुमारे 700 ग्रामसेवक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या विविध ग्रामविकास उपक्रमांचा विशेष गौरव करण्यात आला। संस्थेचे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक श्री योगेश पाटील यांचा योगगुरु बाबा रामदेव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच अकोला जिल्ह्यातील कांचनपूरचे शिवशंकर पाटील, धाकली ता बार्शीटाकळी येथील महेंद्र गाडवे आणि बोर्टा ता मूर्तिजापूर येथील सरपंच पंकज सावळे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला। राष्ट्रीय सरपंच संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री योगेश पाटील यांनी हा सत्कार नम्रपणे स्वीकारला। यावेळी बोलताना राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्य देशपातळीवर विस्तारण्याची प्रेरणा या गौरवातून मिळाली अशी भावना श्री योगेश पाटील तसेच सरपंच संसदेचे उपाध्यक्ष व सहसमन्वयक श्री प्रकाशराव महाले यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज मराठीच्या बोरीबिल तालुका दौंड प्रतिनिधींनी या कार्यक्रमाचे वार्तांकन केले। अशाच नवनवीन बातमी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल लाईक व सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा।